पहिला बॉल या ओव्हरचा. पहिला बॉल ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मुख्य व्यासपीठावर षटकार. धावा झाल्या 6. वीरू बाबरे. दुसरा बॉल हा देखील समोर डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. 6 धावांसाठी षटकार. नाद करते काय यावंच लागतंय. काय बॅटिंग इथे सध्या पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 2 षटकार. तिसऱ्या बॉलवर स्क्वेअर लेगला उडवला बॉल. गॅपमध्ये कोणीच फिल्डर नाहीये. इथे धावा मिळतील, 4 येतील. बॉल सीमा पार. चौकार आलाय विनीत माळीच्या पॅटमधून. ही इज ऑन फायर नाव. थोड्याच वेळामध्ये आगरी 11 भिवंडी हा देखील संघ खेळणार आणि त्या टीमचे मॅनेजर आमचा मित्र गौरव भोईर उर्फ गौऱ्या यांचं देखील इथे आगमन झालं. आपले स्वागत. आणि ठाणे टीम देखील इन ऍक्शन असणार आहे. त्याचे देखील मॅनेजर सुशील पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. आपले स्वागत आहे. धावा झालेल्या 16. आता मात्र फटका फसल्यासारखा वाटतोय. 2 फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. कॅच ड्रॉप. अवधूत कामत हा झेल सोडलाय आणि त्याच्यामुळे 2 धावा मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. सोडू नको तू झेल अन्यथा होशील फेल. हा झेल विनीत माळीचा होता. ऑफ कटर बॉल होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणि त्यानंतर समोर मारलेला फटका अवधूत बॉलच्या खाली आला, परंतु त्याला अंदाज बांधता आलेला नाहीये. त्याच्या हातातून बॉल निसटलाय. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. पहिले षटक सध्या सुरू आहे. मोठं जीवदान विनीत माळीला इथे मिळालंय. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं आणि पॉवर प्लेमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विनीत माळी पॉवर प्लेमध्ये सगळेच्या सगळे बॉल खेळेल असं दिसतंय. 18 धावा. समोर मारला. आता फोर्स करत असताना लॉंग ऑफला हा बॉल सीमा पार. 6 धावांसाठी कडक षटकार. पोटक फलंदाजी करत असताना विनीत माळी. पिकअप शॉट. यावेळेला स्क्वेअर लेगला बॉलला सरळ पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने नटराज शॉट दाखवलाय आणि बॉल सीमा पार. इथे धावा मिळतील 4. अतिशय देखणा नटराज शॉट इथे दिसलाय. फलंदाज विनीत माळीच्या पॅटमधून लास्ट बॉलवर हा ऍक्शन रिप्ले पहा. क्रीजच्या आतमध्ये गेला आणि बरोबर नटराज शॉट फिरवला बॉलला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित शर्माची आठवण करून दिली, कारण नुकत्याच लॉट्सवर 138 धावा ज्यामध्ये केल्या होत्या त्याच्यामध्ये एक शॉट हा नटराज शॉट होता रोहित शर्माचा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. 28 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. कॅप्टन सुमित त्याच्या विरुद्ध देखील आक्रमण केलंय. विनीत माळीच्या पॅटमधून आणखीन एक मोठा फटका. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. छोटं पॅकेट मोठा धमाका. विनीत माळीच्या पॅटमधून निघालेला प्रत्येक फटका म्हणजेच प्रेक्षकांच्या जल्लोषाचा धडाका. दोन धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 37. 36 धावा नॉट आउट. विनीत माळी. जोरदार पाऊस आणि त्याचबरोबर जोरदार हवा सध्या मैदानामध्ये, परंतु सध्या हवा आहे बॅटिंगची विनीत माळीच्या.
मुलं तयार, पुढचा बॉल घेऊन. फुल टॉस बॉल होता. विनीत माळी बॉटम हँडचा वापर करत असताना बॉलला थेट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट फिरली जोरात, चेंडू गेला दूरवर. विनीत माळीच्या फटक्यांचा आवाज पुन्हा जोरदार झालाय कहर. चांगली बॅटिंग इथे करत असताना विनीत माळी सध्या तरी टीमची धावसंख्या 44. विनीत माळी खेळतोय आता 42 नॉट आउट 42. 9 बॉल मध्ये 42 धावांची खेळी विनीत माळीने आतापर्यंत साकारली आहे. आणि सुमितच्या विरुद्ध आक्रमण झालंय. दुसऱ्याच ओव्हरमध्ये अर्धशतक होईल का विनीत माळीचं हे पाहायचंय. 42 तर झालेले आहेत 9 बॉल मध्ये. परत एक वेळा बॉलला फिरवलंय. भिंगडी शॉट, बॉल सीमा पार. 6 धावांसाठी आणखीन एक भन्नाट षटकार. विनीत माळी इज ऑन फायर नाव. 70 ची बॅट त्याच्या हातामध्ये. लगा तो 6 आणि सध्या तरी त्याच बॅटने हाहाकार करत असताना विनीत माळी इज ऑन फायर नाव. 50 धावा पूर्ण झाल्या, त्याच्यापैकी 48 धावा या सध्या विनीत माळीचे आहेत. एक लेग बायची रन होती आणि एक वाईड आहे. याच ओव्हरमध्ये ते आलेले आहेत. एक 2 धावा दूर आहे. विनीत माळीचा स्क्वेअर कट, टकाटक बॉल चालला गॅप मध्ये. इथे 2 धावांचा प्रयत्न नक्की विनीत माळी करताना दिसेल. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ आहे. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न आता मात्र थांबलाय आणि पाहता पाहता विनीत माळीचं अर्धशतक पूर्ण झालंय. अप्रतिम फलंदाजी. मैदानात झालंय अर्धशतक आणि आता होईल घनघोर नाटक, कारण मैदानामध्ये खेळतोय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. 11 बॉल मध्ये 51 धावांची खेळी साकारली आहे. विनीत माळीने खतरनाक खेळ दाखवलाय. विनीत माळीने उंचीने छोटा परंतु मनाने शेर. विनीत माळीच्या बॅटिंग समोर गोलंदाज झालेत आज ढेर.